Sachindia always tells her parents the importance of allowing us, the children, to take calculated risks. This is because possessing a risk taking attitude is crucial for our skills to make a meaningful impact and lead to success. Intelligence, coupled with willingness to take risks, always opens the door to success. Our next Kawali elaborates the significance of embracing risks in order to achieve success. आयुष्यावर बोलू काय या प्रसिद्ध कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध गीतकार संदीप खरे आणि संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी मराठीतली पहिली कव्वाली नामंजूर बनवली. नामंजूर हे जीवन जगण्याचा एक सरळ सडेतोड विचारसरणी आहे. आम्ही स्टँडर्ड 7 चे स्टुडंट्स आता आपल्या समोर ही नामंजूर कव्वाली सादर करीत आहोत. याचे संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी हे सचिन दियांचे बेस्ट फ्रेंड आहेत. त्यांनी आम्हाला या कव्वालीचा अर्थ समजून सांगितला. मी आता सचिन दियांना विनंती करेल की त्यांनी आपल्या पालकांनाही या कव्वालीचा अर्थ समजून सांगावा. नक्कीच हे गाणं माझं वन ऑफ माय लाईफ फिलॉसॉफी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 5-6 गाणे असे असतात की जे त्यांची लाईफ फिलॉसॉफी सांगत असतात. ही कव्वाली कसं जगायचं हे सांगतं. माझ्या मित्रांनीच कंपोज केलेलं लिहिलेलं संदीप खरे आणि संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं. जपत किनारा शीड सोडणे नामंजूर अन वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर. इनफॅक्ट मी माझ्यापेक्षा आरवला विचारेल. आरव हा नॉन महाराष्ट्रीयन स्टुडंट आहे. मी किती पद्धती कारण की नुसतंच सांगणं शिकवणं गाणं म्हणणं हा उद्देश नाहीये. त्या गाण्याचा अर्थ कळला पाहिजे. शीड म्हणजे काय? शीड मीन्स अ बोट. और ये फर्स्ट स्टैंजा का मीनिंग क्या है? The meaning of this stanza is that the wind will not decide when do I have to go or sail, but I will decide the direction I have to sail and the time I have to sail at. Yes. पेरेंट्स आपण बरेच मुहूर्त आणि बऱ्याच गोष्टींचा कौलची वाट बघत असतो की या मुहूर्ताला करू त्या मुहूर्ताला करू. त्या गाण्याचा अर्थ आहे की अरे मी नाही ठरवणार की म्हणजे मला निसर्ग किंवा देव धर्म कोणी ठरवणार नाही. मी ठरवेल की मला कसं जायचं आहे. जपत किनारा शीड सोडणे नामंजूर अन वाऱ्याची वाट पाहणे नामंजूर. मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर. खूप सुंदर कव्वाली आहे. नीट त्याचे शब्दांकडे लक्ष द्या. ऑल सेट? चलो ऑल द बेस्ट.
मी मनस्वितेला शाप मानले नाही. मी मनस्वितेला शाप मानले नाही अन उपभोगाला पाप मानले नाही. ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही. ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही. नभ असले मी अद्याप पाहिले नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सर्वांसाठी. अप्रतिम. थँक्यू सो मच.